सॉरी, तो फोन सायलेंट वर राहिला माझा आणि एक क्लायंट आले होते, ते इतके भांडत होते ना की मला तुमचा फोन. हे सांगायची तसदी घ्यायची ना. 3-3दा मी तुम्हाला फोन करतोय, तुम्ही रिप्लाय करत नाहीये. मी काय रिकाम टेकडा बसलोय का? सगळी कामं सोडून मी आलोय तुम्हाला भेटायला. सॉरी, अशी सुरुवात केली ना मी बोलण्याची. सॉरी. सॉरी? तुम्ही सॉरी म्हणलात? मला वाटलं भांडाल की काय आता माझ्याशी जोर जोराने. आता माझी चूक असेल तर मी कशाला भांडेन? आवड म्हणून. असं काही करत नाही मी. बरं ते जाऊ द्या. ठीक आहे, अभिनंदन. थँक्यू, पण खरंच गरज नव्हती ह्याची काही. असं कसं? किती आनंद झालाय मला, तुमचं लग्न ठरलं फायनली. वा वा वा. संपूर्ण जग ज्या गोष्टीकडे नजर लावून बसलं होतं ती गोष्ट अखेर घडली. तुमचं लग्न ठरलं, अभिनंदन. मुद्द्याचं बोलूया. अर्थात, त्यासाठीच मी आलोय. तर सांगायचं असं, सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या ठरलेल्या आहेत. तुम्ही आणि रोहन आधिरा यांचा साखरपुडा, लग्न हे सगळे विधी एकाच दिवशी एकाच हॉलमध्ये होतील हेच सांगायला आलोय. आता फक्त तुम्ही मला तुमचे नातेवाईक किती आहेत तेवढं फक्त सांगा. अरे, तुम्ही नाही मोजलेत? नाही ना. आता तुमचे नातेवाईक मला कसे माहिती असतील? अय्या, आश्चर्यच आहे. मी म्हंटल एव्हाना त्यांचा बायोडेटा काढून त्यांना कॉन्टॅक्ट केला असाल. नाही ना, पण तुम्ही लिस्ट द्या मला, मी ते सुद्धा करतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे बघा, तुम्ही आणि रोहन आधिरा यांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या विधींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा विधी हे तुमचे होतील. नाहीतर तेवढ्यात परत तुमचा भाऊ रोहन काहीतरी अटी घालायचा आणि तुम्ही मला सांगायचा की मला तुम्ही कळवलंच नाही, म्हणून हे सांगायला आलो. ठीक आहे. ठीक आहे. अरे, मी आज केवढ्या तयारीने आलो होतो की तुम्ही भांडाल. तुम्ही शस्त्रच टाकून दिलीत सगळी. मी सतत भांडत नसते. पण माझ्याशी भांडता तुम्ही. नाही भांडणार आता. नाही भांडणार? अरे, कमाल झाली. रोहन आणि बाबांना कळवते मी. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू? मला थँक्यू म्हणाले? लग्न ठरल्यावर बायका मॅच्युअर होतात की काय? नाही, चांगलं. असं असेल तर याच मॅच्युरिटीने पुढे जर का वागल्या तर संसार सुखाचा होईल, सगळ्यांच्या डोक्याला शांतता मिळेल आणि नवऱ्याला त्रास होणार नाही. हॅलो. हॅलो आई, रोहनची आई बोलतीये. आनंदीच्या सासऱ्याने सगळं सांगितलं बरं का, अगदी सगळं सगळं. त्यांना तर इतकी घाई, उद्याच लग्न करून टाका म्हणतायत. आनंदी त्यांना खूप आवडली आहे ना, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत थांबतो म्हणाले. ठीक आहे. आई, जरा एक बोलायचं होतं, म्हणजे गैरसमज वगैरे करून घेऊ नका. पण कसं असतं ना, सगळी सोंग करता येतात हो, पण पैशाची सोंग नाही करतायत. हो ना. तुम्ही श्रीमंत माणसं आहात. तुम्ही जो हॉल बघितलाय ना, तो हॉल खरं तर आम्हाला परवडण्यासारखा नाही आहे हो. आणि तुमचा मेनू तर बाबा 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 अवाढव्यच मेनू आहे. आमची पुढच्या 2 पिढींची सगळ्यांची लग्न होऊन जातील तुमच्या या एका साखरपुड्याच्या खर्चामध्ये. अहो, पण तुम्हाला नाहीच करायचा आहे खर्च. कसं कसं? आता एकाच हॉलमध्ये 2 लग्न करायची म्हणजे मग ते अर्धा अर्धा खर्च वाटून घ्यायला लागतो ना. अहो, असं कुठे म्हटलं आम्ही? असं काही नाही हो. म्हणजे सगळं आम्हीच करणार आहोत. तुम्ही फक्त मुलीला आणि बाकीच्यांना घेऊन या बस. आणि आता स्वानंदी सुद्धा आमचीच आहे ना. आणि समरने एकदा घेतली जबाबदारी म्हटलं ना की तो ती पूर्ण करणारच. तुम्ही काही काळजी करू नका. म्हणजे सगळं करणार आहोत आम्ही. म्हणजे अगदी दागिने सुद्धा. दागिने? दागिने तुम्ही करणार? नाही, तुम्ही काही बोलूच नका. निश्चिंत राहा, निश्चिंत. अरे बापरे, आई काय बोलताय? माझ्या स्वानंदीने तर नशीब काढलं. हो, काय सांगू तुम्हाला. आता सगळं एकदम अचानक ठरलं बघा. आता इतकी वर्ष नुसतं ना जंग जंग पछाडलं होतं, पण आता कसं बघा पटकन ठरलं. हे योग यावा लागतो म्हणतात ना, तो हा आला. स्वानंदीला पण तो मुलगा पसंत आहे बघा. नाही, स्वानंदी पसंत आहे. सगळं कसं एकदम पटकन ठरलं, बरं वाटलं. बाबा, छान आहे. ठीक आहे मग.
नंतर बोलूया का? हो हो चालेल. फोन हॅलो आई, थँक्यू खूप खूप थँक्यू. अहो थँक्यू काय, बरं ठेवते हा. चालेल, बाय. मला तुला कसं कळलं? त्या राजवाड्यांनी सांगितलं. राजवाड्यांनी सांगितलं? कुठे भेटले ते तुला? आता आई ते कुठे भेटले, काय भेटले, कशाला सांगितलं त्यांनी मला. सोड ना. बरं झालं ते. कळलं ना तुला? प्रतीकची अंगठी पण तेच बनवत आहेत. कोण? राजवाडे. प्रतीकची? म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याची अंगठी ते का बनवतायत? ती आपण बनवायला हवी ना. सोड ना आता. ते स्वतःहून म्हणाले की आम्ही बनवतो म्हणून. तर जाऊ दे ना, आपण त्याच्याला मध्ये उगीच पडायचं. का पण? मुळात सगळ्यांच्या आवडीनिवडी हे समर राजवाडे का ठरवतायत? आणि माझ्या आयुष्याच्या निर्णयांचा काय बघता घेतलाय का यांनी? तर तुला चिडायला काय झालं? हो म्हणजे अचानकच ना. समर राजवाडे म्हणतात तसं करूया. कशासाठी? त्यांच्या आधी आपण आपली आयुष्य हँडल करू शकत नव्हतो का? दोन लग्नाचा खर्च आपल्याला परवडणारा नाहीये स्वानंदी. आई हो कळतंय मला, अचानक 2 लग्न आली आहेत. पण मुद्दा लग्नाचा खर्च आपल्या घरातला हा आपणच करायचा आहे ना. मुलाकडचा मुलाकडचे करतील, मुलीकडचा मुलीकडचे करतील. पण माझं लग्न, त्या लग्नातलं जेवण, साखरपुडा, हॉल, कपडे, हे सगळं समर राजवाडे का करणार आहेत? असतं मोठ्या माणसांचं असं. त्यांनी आपल्याला आपलं मानलंय ना. आई पण मी नाही मानलंय त्यांना. ह्या बाबतीत तरी नाही मानलंय. आणि तुलाही मी सांगेन, थोडं अंतर ठेवूनच राहा. व्याही आहेत ते आपल्या अगं. आणि आपण किती प्रयत्न केला तरी आपण त्यांच्या लेवलला नाही जाऊ शकणार आहोत.